मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। बिझनेस जत्रा 2023 या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती। आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा दिनांक 1 डिसेंबर व 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होत आहे। लक्षवेध, ॲडमार्क मल्टीव्हेंचर, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सह आयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। बिझनेस जत्रा 2023 जो 1 आणि 2 डिसेंबरला ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होतोय। हा कार्यक्रम यावेळेला आपलं तिसरं पर्व आहे। या कार्यक्रमामध्ये प्रदर्शन, परिसंवाद आणि संधी असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। दोन दिवसांच्या दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत आणि या परिसंवादामध्ये व्यवसाय क्षेत्रातले दिग्गज व्यक्ती, मान्यवर व्यक्ती, प्रतियश उद्योजक, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह देखील सहभागी होणार आहेत। आणि या 2 दिवसांमध्ये आम्ही आशा करतोय की 10,000 पेक्षा जास्त मंडळी, उद्योजक, लघु उद्योजक, स्वयंरोजगार करते, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, अशी मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील। केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेट देणार आहेत। भारताच्या इकोसिस्टीम तसेच जीडीपी मध्ये लघु उद्योजकांचा मोठा वाटा आहे। त्यासाठी लघु उद्योगांना संकलित करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे। या मेळाव्यादरम्यान लघु उद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने टो गो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे 27 नोव्हेंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन। राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयके तातडीने द्यावी व इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावीत, अन्यथा 27 नोव्हेंबर पासून राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे, पालघर, मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं, आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू, असेही त्यांनी इशाऱ्यात म्हटले आहे। महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग,
ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागाचे विकासाचे काम करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामे करून अडचणीत आले आहेत. यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्रांद्वारे आणले असताना त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली व निविदा प्रक्रिया मध्ये असलेली विकासाची कामे 27 नोव्हेंबर पासून कामे बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले. हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत. दिवाळी होऊनही त्यांना निधी दिलेला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर पर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची कामे 27 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येतील. तसेच संबंधित काम करीत असलेल्या साईटवर शासन सदर अडचणी सोडवत नाही म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार, विकासक सदर कामांच्या स्थळी लावणार आहेत. 27 तारखेपासून येत्या नोव्हेंबरच्या 27 तारखेपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे पूर्ण राज्यव्यापी काम बंद आंदोलन आम्ही ठरवलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ह्या शासनाकडे कंत्राटदारांची देयक देण्यासाठी पैसेच नाही आहेत. मला तर असं वाटतं की शासनाने आता स्पष्टपणे सांगावं की हे राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. एकीकडे सांगतात आम्ही विकासाचं पर्व केले, 5,000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली असं सांगतात. परंतु सद्यस्थिती परिस्थिती जर जमिनीवरची बघितली तर फुटकळ ठेकेदार जो काम करणारा आहे, ज्याचं कमीत कमी देयक 1 लाख असतं, जास्तीत जास्त देयक त्याचं हे 1 कोटीच्या आसपास असतं. हा जो मधला जो गरीब वर्गातला फुटकळ ठेकेदार आहे त्याचा निधी देण्यासाठी जे पैसे लागतात 100 कोटीची आमची मागणी असताना आम्हाला वर्षभरामध्ये शासनाने फक्त 7 कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे, पालघर, मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, अनिल नलावडे, हेमंत राऊत, चेतन शिंदे, रवी आव्हाड, निलेश तुरमकर, राजू शेठ, निवृत्ती पाटोळे, विकी पवार, संजय माडगुळकर, अरुण कुमार, प्रथमेश सावंत, विलास हांडे, सचिन ओसवाल, विशाल सपकाळ, गणेश सरोदे, प्रवीण बाहेती, मामा मनोरकर, हर्षद गंधे व इतर सभासद उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांचे व टॅक्सी स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून घोडबंदर, वाघबीळ येथील हावडे सिटी व ब्रह्मांड आझाद नगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आले होते. यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्ण कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजीव कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, कोपरी पाच पखाडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील सचिन गांगुर्डे, वसंत कोंडभर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बागल दिनेश चिकणे, लिमेश बांडलीकर, जगन्नाथ तावडे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. डुबी रेती व्यवसायाच्या यांत्रिकीकरणाला दशरथ पाटील यांचा विरोध. मुंब्रा रेती बंदर आणि कशळी ते घोडबंदर येथील गावातील पारंपरिक डुबी रेतीच्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5,000 ग्रामस्थ कुटुंब व जवळपास 15,000 कष्टकरी आदिवासी मजूर यांची उपजीविका नष्ट होईल आणि त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर भूकमारीचे गंभीर संकट ओढावेल. कुटुंब देशोधडीला लागतील अशी वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितल्याची माहिती डुबी रेती व्यावसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक डुबी रेतीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दशरथ पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुंब्रा रेती बंदर आणि कशळी ते घोडबंदर या ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्र पारंपरिकरित्या डुबी रेती व्यवसाय शेकडो वर्षांपासून करत आहेत. आता या डुबी रेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांत्रिकीकरण केल्यास या डुबी व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5,000 ग्रामस्थ कुटुंब वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी या भागातून येणाऱ्या कुपोषित भागातील जवळपास 15,000 कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका संपुष्टात येईल व या सर्वांच्या कुटुंबावर भूकमारीचे संकट ओढवेल. मुंब्रा व घोडबंदर खाडीतून पारंपरिक डुबी रेती व्यवसाय करणाऱ्या 200 ते 300 टन रेतीने भरलेल्या बार्जेस घेऊन जात असतात. असे असताना खाडीतून खोली करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथल्या भूमिपुत्रांचा हा पारंपरिक व्यवसाय बंद केल्यास ते देशोधडीला लागतील. खरे तर पारंपरिक डुबी व्यवसायामुळे हजार कष्टकरी आदिवासींना व भूमिपुत्रांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन उपलब्ध आहे. यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित आमदार, खासदार, मंत्री व डुबी व्यावसायिक यांची एकत्रित बैठक बोलवावी अशी विनंती दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश.